गुड मॉर्निंग गाईज, वेलकम तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी आहे तुमची लाडकी ताई पूनम गायकवाड. मी गेली होती बघा शॉपिंगला दिवाळीच्या. ही शॉप इतकी सुंदर आहे, मी तुम्हाला काय सांगू. बघा किती सुंदर वेल आहे, खूप छान आहेत. आणि हे इतके सुंदर होतं ना, त्याच्या आतमध्ये दिवे होते आणि बघा तिथं दिवे लावायचे आणि इतकं सुंदर ते मग चमकणार, खूप छान वाटत होतं. त्याच्यातल्या ह्या वेली तर खूपच भारी आहेत आणि मला खूप आवडल्या. त्याच्यातली मी काही घेतली पण. आणि ही शॉप इतकी सुंदर आहे की तिथं ₹5 लाखापर्यंत वस्तू मिळणार नाही, जशी पाहिजे तशी मिळणार. खूप सुंदर क्वालिटी पण होती, खूप छान. मला तर खूप आवडली ही शॉप. आणि तुम्हाला ही शॉपचं ॲड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला देणार. आणि ही माझी फ्रेंड आहे, मी हिच्यासोबत गेली होती शॉपिंगला. ही बघा पेंटिंग राधाकृष्ण म्हणजे कृष्णाची किती सुंदर होती, खूप सुंदर होती. राधाकृष्णाची जोडी तर बघा इतकी सुंदर पेंटिंग होती, म्हणजे ते मूर्ती. आणि माझे फेवरेट भोलेनाथ बघा किती सुंदर, असं वाटले की रिअलच आहेत आणि मी त्यांना टच करत आहे. खूप छान होतं. आणि शॉप तर खूपच छान. तिथं मी इतक्या काही काही नवीन वस्तू बघितल्या, नवीन असे बघितलं की मी ते आधी कधीच नव्हते बघितले. खूप छान होतं. मग आम्ही ही अशी माझ्या फ्रेंडला द्यायसाठी फोटो फ्रेम वगैरे बघत होतो की काय गिफ्ट द्यावं, काही समजत पण नव्हतं. आणि घरच्यासाठी पण घ्यायचं होतं, तर एवढं कन्फ्यूज होतो की काय बघायचं, काय नाही बघायचं. मग आम्ही फोटो फ्रेम बघायला लागलो, अशा खूपशा वस्तू. आणि ते बघा किती सुंदर फोटो आहेत. ही मूर्ती बुद्धांची तर किती सुंदर, इतकं शांत वाटत होतं तिच्याकडे बघून, खूपच छान वाटत होतं. आणि सगळे असे बघत होते की बघा किती सुंदर असं होते. बाप्पांची मूर्ती बघा ती साईडला खूप छान होते. आणि मला ते जे वाजतात नाद येतो ना याचा झुमरचं, घरामध्ये मला खूप आवडते. माझ्या घरी पण आहे. मी कारण नसताना पण त्यांना वाजवते, हवेनी वाजते, पण मी असं पण वाजवते इकडे तिकडे येता जाता. मला खूप आवडते ते. मग हे बाप्पा आणि हे बघा इतकं सुंदर, किती छान आहे बाप्पांची. आणि बघा ही बाप्पांची मूर्ती आहे ना, ते बघा म्हणजे तेवढी जागा आणि ते सूंड आणि ती त्या लड्डूला असं खाताना बाकी सगळं खुलं असं. तर इतकं सुंदर ती मूर्ती होती, मला तर नवलच वाटलं. हे बघा सगळे तसेच आहे, कलर वेगळे होते आणि खूप छान वाटत होतं ते बाप्पांची मूर्ती. हे तर क्यूटच वाटत होते सगळे, किती सुंदर ना. बघा, मग मी हे थोडंसं फिरवून बघत होती, थोडंसं कार्टून पण. तुम्हाला तर माहीतच आहे तुमची बहीण कशी आहे. हे सगळे मी असं उचलून असं तसं तसं करून बघत होती. बघा किती सुंदर आहेत हे. सेंटर टेबलला वगैरे ठेवायला खूप छान पेंटिंग होत्या, सगळं खूप छान होतं. चला तर भेटूया आपण माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.